तर कसं काय भावांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ मध्ये। तर आज आपण बघणार आहोत इंस्टाग्राम वर सुरू असलेली भांडणं, म्हणजेच आपल्या अख्ख्या जाधव आणि आप्पावाल्याची कापडाच्या दुकानाची कॉन्ट्रोवर्सी। माहिती या दोघांमुळे तुमची इंस्टाग्रामची फीड दिवाळी असून होळी सारखी झाली, तरी पण आपण काय करू शकत नाही। आपलं काम फक्त एकमेकांवर जळायचं आहे। तर बडबड थोडीशी बाजूला ठेवू, यांच्यावरती जळायला सुरुवात करूया। कसे ना शेट, हेच डायलॉग 2019 ते 2020 पर्यंत ऐकून आता 2025 मध्ये पण लोकांची कानं वाजवा लागलाय। कसे ना शेट, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही आणि आमची ऑफर कॉपी केली म्हणून कोण मास्टर टॉप होत नाही। तर कोणाला माहित असेल किंवा नसेल, ही कॉन्ट्रोवर्सी यांच्या ऑफर मुळे सुरू झाली होती। आपण काय नाही करायचं, फक्त या दादांच्या दुकानातून कपडे खरेदी करायची, त्याच्यावर आपल्याला स्विफ्ट गाडी भेटणार आहे। हा एक नंबर ऑफर लावल्या। पण भावा, जर कोणी 100 रुपयाची हँडरपॅन्ट घेतली तर त्या हँडरपॅन्ट सोबत गाडी पण देणार आहे का? तरी भाऊ 100 रुपयाच्या हँडरपॅन्ट वर स्विफ्ट गाडी देणार असला, त्याचा हप्ता पण महिन्याच्या महिन्याला द्यायला लागतच असणार आहे। आणि हिथं भाऊ 10,000 जरी टेंडरसाठी डाऊन पेमेंट भरलं तर महिन्याला 5-6,000चा हप्ता सहजच बसतय। जरी 100च्या खरेदीवर स्विफ्ट भेटली तर पुढच्या महिन्यात ग्राहकांकडे गाडीच राहणार नाही आणि जी 100 रुपये मुश्किलनं जमवून हँडरपॅन्ट घेतली होती ती पण राहणार नाही। शेवटच्या वेळी झाडाची पानच लावून फिरायला लागणार आहे। अरे तू म्हणतो तू 4 वर्षापासून या क्षेत्रात आहे म्हणून माझा तो निनाद करू नका। अरे मी 3च महिने झालो तर तुझ्या डोक्याच्या वर गेलो। हाईट तर आप्पा तुमची वाढणं पण झाल्या, मग डोक्याच्या वर कधी गेलता? मला सांग, तू 4 वर्षापासून या क्षेत्रात आहे, मग 9 लाख रुपयाची शिफ्ट लावली। इकडे इकडे जरा 100% जरी सांगायचं गेलं तर हे आप्पा कॉमर्सचे विद्यार्थी वाटायला लागले। 9 लाख रुपयाची शिफ्ट लावली तू। 9 लाख रुपयाची शिफ्ट लावायला तुला 30 जणांची मदत घ्यावी लागली, म्हणजे 30,000 रुपये एकाच्या वाट्याला आले। 30,000 रुपये गोळा करून 9 लाखाची शिफ्ट लावली। एवढा बादशाह समजतो ना स्वतःला? सांगायची गोष्ट देवाची माळ बघून समजलंच असेल, कशाला उगाच स्वतःचं नाव बदनाम करायला लागलाय। पहिलं जसं कीर्तन करायचा तसंच परत करा, 4 लोक नाव तर काढतील। आप्पा याच्या डोक्यावर गेलता का नाही हे तर कोण बघितलं नाही, पण आप्पा आता एका व्हिडिओ साठी गाडीच्या वर गेल्यात। शून्यातून वर आलेली कंपनी ती तर बघितली होती, पण गाडीचं छत उघडून वर आलेली कंपनी पहिल्यांदाच बघायला लागलोय। अरे तुम्ही 30 शाखेत मिळून लावली स्विफ्ट। अरे तुम्ही स्विफ्ट लावा, नाहीतर गर्लफ्रेंड न दिलेलं गिफ्ट लावा, पण रील वरती येऊन आम्हाला कशाला सांगा लागलाय? अरे तुम्ही 30 शाखेत मिळून लावली स्विफ्ट, या पठ्ठ्याने 1 साइड लावली स्विफ्ट। आप्पा भाऊ तुम्हीच तर म्हटला होता 30,000 रुपये एकाच्या वाट्याला आले। 30,000 रुपये गोळा करून 9 लाखाची शिफ्ट लावली। एवढा बादशाह समजतो ना स्वतःला? एका शाखेला एक शिफ्ट लावून दाखव ना। इतकं जळताय भाऊ, अवघड आहे तुमचं। अरे तुम्ही 30 शाखेत मिळून लावली स्विफ्ट। या आप्पाची हाईट त्या वास्तव पिक्चर मधल्या 1.5 फुटासारखी झाल्या। त्या आक्या जाधवच्या कांद्याला लागतात म्हणून 17 वेळा नुसता गाडीवरच उभा राहायला लागले। अरे तुम्ही 30 शाखेत मिळून लावली स्विफ्ट। बकचोदी मत कर लवड़े। आप्पा म्हणत या 2 कपडे उद्योजकांच्या रील मुळे हे युद्ध काय थांबणार नाही, म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण व्हिडिओ बनवून टाकले। ते पण आता थोडस बघून घेऊया। आप्पा आक्याची बरोबरी करायला ना तुला 7 जन्म लागतील। 7 जन्म त्याला लागणार आहे, मग तू मध्ये कशाला पडा लागलाय भावा? रायबावाई ही माझी स्वतःही सलते नाही, भाड्याचं नाही, स्वतःचं दुकान आहे। काय भावाने केला काय माहिती, आणि ह्याला त्याला लुटून नाही घेतलं तुझ्यासारखं। दाद्या तुझं ऍक्शन इमोट थोडस बाजूला ठेव, असं वाटायला लागलंय सनी देओलचं डायलॉग हेच मारणार आहे। और जब ये 2.5 किलो का हाथ स्वतःच्या हिमती इथं धंदा करून घेतलंय। 2 वर्ष इथं भाड्याने काढलं, 3ऱ्या वर्षात दुकान घेतलं। 2 वर्ष दुकान घेतलं, नंतर हे फर्निचर घेतलं, लय पैसे आले म्हणून एसी पण घेतलं, सेकंड हँड कॅमेरा पण घेतला, काय काय आणि कशासाठी भाऊ एवढी इन्फॉर्मेशन देत बसलाय तेच समजणं झाले। 2 वर्ष इथं भाड्याने काढलं, 3ऱ्या वर्षात दुकान घेतलं। काय अख्ख्या वाईमध्ये 1 साइड किंग, 3 वर्ष झालं 1 साइड। मर गया मादर। अरे आक्या जाधव, तू कुठं आप्पाची बरोबरी करायला लागला रे? जे तुला 4 वर्षात जमलं नाही का ते 3 महिन्यात आप्पानी केले। आणि हा राहिला विषय ऑफरचा ना, पब्लिक इकडे तुम्हाला दाखवतो कोणी पहिले ऑफर लावलेली आहे। या सगळ्या कॉमर्स वाल्या पोरांना बँकेत कोणीतरी नोकरी देऊन टाका, कुठलं सुटलं काय झालं तरी डायरेक्ट कॅल्क्युलेटर ओपन करतात, नाव आपलं परत एकदा गाजणार। कशाला उगत तुम्ही पण मध्ये पडायला लागला। यू कंपनीचे चालता बोलता मालक मार खाऊन आता बरं झाल्या, तरी पण अजून मार खायचीच धंदा करायला लागल्या। ज्यांना वाटतंय ना माझं मार्केट संपलं, भैया सगळ्यांची झोपत उडवणार। अरे अख्ख्या भाई जाधव हाच एक सर्किटांना कमी होता, आता यो पण यांच्यामध्ये पडायला लागलाय।
अरे तू काय आप्पांना ट्रोल करतोय? आप्पा म्हणजे आमचे गुरु आहे. आणि तू काय त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहे. आणि तुम्ही काय त्यांना ट्रोल करताय? अरे ट्रोल बिल काय करू नका बरं का. ट्रोलिंग काय करू नका बरं का. त्या भैयाच्या तोंडात दिवाळीचा लाडू द्या आणि फुरफुर बाजा उडवायला लावून द्या, नाहीतर या आप्पा आणि आक्याच्या दुकानात फटाकडे कमी आणि याच्यावर जास्त उडतील. तर बास भावांनो, व्हिडिओ इथंच थांबवून टाकेल. व्हिडिओ आवडला असलं तर एक लाईक तर करून टाका. बाकी चॅनलला फटाफट सबस्क्राईब पण करून टाका. इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथे पण जाऊन फॉलो करून टाका. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. खत्म.